ओके भैया थोडंसं एक इंच मागे बस चलो ओके आणखीन चर्चाच नाही झाली त्याच्यामुळे ते तुम्हाला विचारा काय साहेब तुम्ही त्याप्रमाणे मनोज जरांगे पाटलांनी आवाहन केलं त्यानंतर लागलीच आला त्यापूर्वी अशा अनेक चर्चा झालेल्या तुमच्या चर्चेकडे का विशेष म्हणून बघायचं पहिली गोष्ट तर अनेक दादा मनोज दादांबरोबर माझं वाक्य संभाषणामध्ये वाद झाले हे मी इथे मान्य करतो परंतु एक गोष्ट ही देखील मान्य करतो की ज्या पद्धतीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 1981 पासूनचा लढा जो सुरू झाला त्यामध्ये शेवटी आरक्षण जे मिळालं ते माझा भाऊ माझे बंधू समाजाचे आमचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाला यश मिळालं आणि त्याच्यामुळे आरक्षणात समाजाला मिळालं यासाठी मी प्रथमतः दादांचं मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो ज्या ज्या वेळेला माझे त्यांचे तात्विक मतभेद झाले त्यांनीही माझ्यावरती आग पकाड केली मीही केली असेल पण त्यावेळेला माझं तात्विक मत एकच होतं की राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहिले देवेंद्र फडणवीसांनी जे समाजासाठी केलं ते या 70 वर्षाच्या इतिहासात कुठल्याही मराठा समाजाच्या नेतृत्वाने केलं नाही आणि मग कुठला तरी गैरसमजातून काही विषय निघाले असतील तर मी दादांना प्रत्येक वेळेला तीच विनंती केली की देवेंद्र फडणवीसांना पण कधीतरी तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि त्यांनी काय केलं हे तुम्ही समजलं पाहिजे आणि मला वाटतं की काल परवाच्या त्यांच्या प्रेसमध्ये देखील त्यांनी खरोखरच देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन देखील केलं एकनाथ शिंदे साहेब असतील त्यांनी देखील या समाजासाठी अनेक गोष्टी केल्या आणि आता ज्या वेळेला दादांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हे केलं पुकारलं त्यावेळेला मी मीडियाच्या माध्यमातून दादांना आव्हान केलं की दादा गरमीचा काळ आहे 30 मे मला वाटतं की चुकीची तारीख आहे पेरणीचा काळ आहे उन्हाळा आहे काही मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या झाल्या तर समाजाची काही लोक गावाकडे मामाकडे गेली असतील तर आपण हे आंदोलन करू नये आणि त्यावेळेला काही मी आकडेवारी देखील सरकारने काय केलं हे मी दादांसाठी घेऊन आलो दादांना ते माहितीच असेल परंतु त्याच्यानंतर देखील गंगाधरजीकडनं मला काही गोष्टी आल्या की या 7-8 गोष्टी आतापर्यंत झाल्या नाहीत आणि त्या व्हायला पाहिजेत आणि दादांनी मला आवाहन केलं की प्रसाद भाऊनी मला माझा भाऊ म्हटलंय समाजाचा एक कार्यकर्ता म्हटलंय मी